नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनल. बघा, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकडून अत्यंत महत्त्वाचं एक लेटर आपल्या समोर आले. प्रोत्साहन भत्त्याच्या अटी आणि निकष रद्द करण्याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती आपल्या समोर आली आहे. आणि जर ही अट महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी जर मान्य केली तर अंगणवाडी सेविका मदतनीसांना 100% प्रोत्साहन भत्ता भेटणार. तसेच प्रोत्साहन भत्त्याचे ज्या 10 निकष लावले त्या निकष सुद्धा रद्द होणार अशी माहिती आपल्या समोर आली आहे. अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आणि ही माहिती असणार आहे. जास्तीत जास्त सेविका ताईंना मदतनीस ताईंना शेअर करा. आणि असेच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा काय काय म्हटलेलं आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने. दिनांक तुम्ही याची पाहू 9/3/2026. तर बघा, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकडून हे महत्त्वपूर्ण लेटर आलंय. दिनांक तुम्ही याची पाहू शकता 9 मार्च 2026, म्हणजे आजच आलेलं हे पत्र आहे. तर काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये बघा, महिला व बालविकास मंत्र्यांना हे पत्र पाठवण्यात आले. तसेच प्रधान सचिव महिला व बालविकास विभागाच्या यांना देखील हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे. माननीय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना देखील हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे. विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. सेविकांच्या कामाच्या मूल्यमापनातील त्रुटीपूर्ण निकष रद्द करण्याबाबत हे महत्त्वपूर्ण लेटर आपल्या समोर आलेलं आहे. पुढे बघा काय म्हटलेलं आहे. 25/2/2026 रोजी प्रोत्साहन भत्ता माननीय मंत्री महोदयांनी अंगणवाडी संघटनेला दिलेल्या सूचना या सर्व घेऊन ही लेटर काढण्यात आलेली आहे. बघा पुढे काय म्हटलेलं आहे. महोदय, आम्ही महाराष्ट्राच्या अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे खालील प्रमाणे निवेदन करीत आहोत की संदर्भीय शासन निर्णयानुसार एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील प्रभावपूर्ण अंमलबजावणी होऊन बालकांचे कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, पूर्वशालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे इत्यादी बाबींचे गुणात्मक मूल्यमापन करून पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रतिमाह 1400 ते 2000 रुपये व मदतनीसांना 700 ते 1000 रुपये प्रोत्साहन भत्ता लागू करण्यात आलेला आहे. सध्या परिस्थितीमध्ये फक्त 60% बघा 60% अंगणवाडी सेविका मदतनीसांना पोषण ट्रॅकर ऍप वर दैनंदिन काम करून सुद्धा प्रोत्साहन भत्ता हा मिळत नाही. म्हणजे फक्त 40% अंगणवाडी सेविका मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता हा भेटलेला आहे. हे आम्ही खेदाने नमूद करीत आहोत. पुढे बघा काय म्हटलेलं आहे. 2 नंबरचा ऑप्शन, अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या पोषण अभियानाअंतर्गत मूल्यमापनाचे जे निकष निश्चित करण्यात आलेले आहेत ते क्षेत्रीय स्तरावर वास्तव आणि तांत्रिक मर्यादा लक्षात घेता खालील निकष अशास्त्रीय व अन्यायकारक आहेत. 3 नंबरचा ऑप्शन बघा, 4/10/2024 च्या शासन निर्णयानुसार प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये आवश्यकतेनुसार वेळोवेळी सुधारणा करण्याबाबत तसेच धोरणात्मक अंमलबजावणीमध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्यास त्या संदर्भात निर्णय घेण्याबाबत माननीय मंत्री महिला व बालविकास यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे. दिनांक 25/2/2026 रोजी माननीय मंत्री महिला व बालविकास यांच्या अध्यक्षतेखाली कृती समितीच्या नेत्यांसोबत प्रोत्साहन भत्त्याबाबत झालेल्या चर्चेनुसार आम्ही प्रोत्साहन भत्ता बाबतीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वतीने खालील निवेदन म्हणजे खालील विनंती करीत आहोत अशी महत्त्वपूर्ण माहिती आहे. बघा आता संघटनेने काय म्हटलेलं आहे. 4 नंबरचा ऑप्शन अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी जे निकष ठरवलेले आहेत ते अयोग्य आहेत आणि व्यवहार्य नाहीत. ते अंगणवाडी सेविकांच्या कार्यक्षमतेवर अवलंबून नाहीत. त्यातील बऱ्याच बाबी अंगणवाडी सेविकांच्या नियंत्रणाखाली नाहीत. वय वर्ष 3 ते 6 वर्ष वयोगटातील नोंदणी झालेल्या एकूण बालकांच्या 80% दरमहा किमान 16 दिवस उपस्थिती या नियमामध्ये बदल करणे आवश्यक आहे. ऋतुमानाप्रमाणे काही महिने बालकांची अंगणवाडी केंद्रातील उपस्थिती कमी जास्त होऊ शकते. तसेच ग्रामीण व आदिवासी क्षेत्रात खेड्यापाड्यातील पालके आहार घेऊन आपल्या मुलांना कामाच्या ठिकाणी घेऊन जातात. त्यामुळे दरमहा 80% उपस्थितीचे निकष रद्द करण्यात यावे. पुढचा 5 नंबरचा ऑप्शन बघा, निकष 6 नुसार सॅम्य बालकांचे प्रमाण दर महिन्याला मागील महिन्यांपेक्षा कमी होणे शक्य नाही. अंगणवाडीचा आहार पूरक असून मुख्य आहार नाही. आहाराचे दर कमी असल्याने व THR निकृष्ट दर्जाचा असल्या कारणाने त्या आहाराने कुपोषण दूर होणे शक्य नाही. त्यामुळे सॅम्यांची संख्या कमी दाखवण्याचा प्रयत्न होईल व खरी आकडेवारी समोर येणार नाही. तसेच कुपोषित बालकांची नोंद करण्याचे टाळले जाऊ शकते. म्हणून निकष क्रमांक 6 म्हणजे आपले प्रोत्साहन भत्त्याचा जो निकष क्रमांक 6 आहे तो रद्द करण्यात यावा किंवा त्याचे गुण कपात करण्यात येऊ नये. 6 नंबरचा ऑप्शन बघा, SUW MUW ची प्रत्येक बीटची सरासरी वेगळी आहे. एखाद्या विभागाला दारिद्र्य सामाजिक व आर्थिक कारणामुळे सरासरी वर जाईल
तर चांगल्या सामाजिक आर्थिक परिस्थितीत असलेल्या विभागातील सरासरी खाली येईल. त्यामुळे SUW, MUWच्या बाबतीत लावलेल्या अटी ह्या अशास्त्रीय आहेत. पुढचा 7 नंबरचा ऑप्शन बघा. निकष क्रमांक 9 व 10 काढून टाकावेत, कारण की बालकांचे पोषण स्थूल व लठ्ठ कमी करणे हे अंगणवाडी सेविकांच्या प्रयत्नावर अवलंबून नसते. बालकांच्या घरची परिस्थिती, त्यांच्या आरोग्याची स्थिती, विशिष्ट आजार, आनुवंशिकता इत्यादी कारणामुळे स्थूलता वाढू शकते. खुजेपणा हा आनुवंशिकता व भौगोलिक वैशिष्ट्यावर अवलंबून आहे. स्थूलता व खुजेपणा कमी करणे ही बाब अंगणवाडी सेविकांच्या हातात नाहीये. 25/2/2026 रोजी माननीय मंत्री महोदयांनी दिलेल्या सूचनेनुसार प्रोत्साहन भत्त्यात असलेल्या अटी बदलण्याकरिता सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस त्यांच्या गुणानुसार प्रोत्साहन भत्ता मिळण्याकरिता आम्ही वरील सूचना लेखी स्वरूपात देत आहोत. आम्ही याचा सहानुभूतीपूर्ण विचार करून पूर्वलक्षीप्रमाणेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याचे शासकीय आदेश निर्गमित करावे ही विनंती. आपले विश्वासू महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकरिता बृजपाल सिंह, दिलीप फुटाणे, सुभाष शमीम, भगवानराव देशमुख, कमल परोळेकर, जयश्री पाटील, जीवन सरोडे यांच्याकडून आलेले अत्यंत महत्वाचं अपडेट आहे बघा ताईंनो. प्रोत्साहन भत्त्याचे निकष लावले, त्या निकषांमध्ये फक्त 40% अंगणवाडी सेविका मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता भेटलेला आहे. त्यामुळे 60% या आपल्या महिला भगिनी या प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित राहिलेल्या, त्यामुळे सर्वांना सरसकट प्रोत्साहन भत्ता भेटावा यासाठी प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये सुधारणा करण्यासाठी संघटनेने हे काढलेलं महत्वपूर्ण लेटर आहे. जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना ही माहिती शेअर करा, जेणेकरून सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंना संघटनेने आपल्यासाठी काय केलं हे कळेल. अत्यंत महत्वाची ही अपडेट आहे. लवकरात लवकर जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना शेअर करा आणि असेच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात योग्य आणि खात्रीशीर माहितीसाठी तुम्ही आज लगेचच, अजूनही तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ महत्वाचा आहे. व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद.